राज्यात पिछाडीवर पडलेल्या महाआघाडीची सोलापुरात महायुतीला जोरदार टक्कर। सोलापूर जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघात कल जवळपास स्पष्ट झाले असून 11 पैकी 6 मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत, तर महाविकास आघाडीचे 5 उमेदवार आघाडीवर आहेत। त्यामुळे सुरुवातीच्या काळात महाराष्ट्रात महाविकास आघाडीची जोरदार पिछेहाट होत असताना सोलापूर जिल्ह्यात मात्र आघाडीने महायुतीला जोरदार टक्कर दिल्याचे दिसून येत आहे। विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज दिनांक 23 नोव्हेंबर सकाळी 8 पासून सुरुवात झाली। सुरुवातीला टपाली मतांची मोजणी करण्यात आलेली आहे। आतापर्यंतच्या कलांमध्ये महाराष्ट्रात महायुती जवळपास 220 मतदारसंघात आघाडीवर आहे, तर महाविकास आघाडी केवळ 57 मतदारसंघात आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे। राज्यभरात महाविकास आघाडीचा सुपडा साफ होत असताना सोलापूर जिल्ह्यात मात्र महाविकास आघाडीने महायुतीला जोरदार टक्कर दिल्याचे दिसून येत आहे। जिल्ह्यातील अक्कलकोट, माळशिरस, सोलापूर दक्षिण, सोलापूर शहर उत्तर, सोलापूर शहर मध्य, बार्शी या मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांनी निर्णायक आघाडी घेतली आहे। महाविकास आघाडी पंढरपूर, मोहोळ, करमाळा, माडा या मतदारसंघात आघाडीवर आहे। सांगोला मतदारसंघात शेतकरी कामगार पक्ष आपली गमावलेली जागा परत मिळवण्याच्या मार्गावर आहे। महायुतीचे सोलापूर शहर उत्तरमधून विजयकुमार देशमुख, सोलापूर दक्षिणमधून सुभाष देशमुख, अक्कलकोटमधून सचिन कल्याण शेट्टी, सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून देवेंद्र कोठे, माळशिरसमधून राम सातपुते, तर बार्शीमधून राजेंद्र राऊत हे आघाडीवर आहेत। महाविकास आघाडीचे पंढरपूरमधून भगीरथ भालके, मोहोळमधून राजू खरे, करमाळ्यातून नारायण पाटील, तर माड्यातून अभिजित पाटील हे आघाडीवर आहेत। सांगोल्याचे शेकापचे डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे आघाडीवर आहेत। त्यामुळे सोलापुरात महाविकास आघाडीने महायुतीला जोरदार तडाखा दिल्याचे मानले जात आहे।